संविधान जागर समिती, महाराष्ट्र राज्य प्रणीत फॅक्ट फाइंडिंग कमिटी यांच्या वतीने परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन देण्यात आले। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची एका नराधमाने विटंबना केली आणि ही विटंबना केल्यानंतर याच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोठं आंदोलन निषेधार्थ झालं। त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि या हिंसक वळणानंतर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने आंबेडकरी समाजातील वस्त्यामध्ये घुसून प्रचंड प्रमाणात अत्याचार केले। अशा या संपूर्ण या घटनाक्रमाचा संविधान जागर समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी गठीत करण्यात आली। दिनांक 6, 7, 8 जानेवारी 2025 या दरम्यान या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने परभणी शहरात प्रवास केला आणि त्याचबरोबर व्यापारी वर्ग असेल, आंदोलक असतील, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची, त्याचबरोबर लोकनेते विजय वाकडे यांच्या कुटुंबियांची आणि या एकूण सर्व या प्रकरणातील सर्व नागरिकांची लोकांच्या या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने भेटी घेतल्या आणि या भेटीच्या आधारातून जी माहिती एकत्रित करण्यात आली तर त्याच्यावरून एक रिपोर्ट तयार करण्यात आला आणि हा रिपोर्ट आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर ठेवण्यात आला आणि या सर्व रिपोर्टच्या आधारावरती विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यातली प्रमुख मागणी अशी आहे की जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी तथा शहीद लोकनेते विजय वाकडे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात यावी, त्याचबरोबर दोन्ही कुटुंबियांतील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी या संविधान जागर समितीच्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने केलेली आहे। या घटनेचे प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालक राजू कांबळे आणि या घटनेचे फिर्यादी कचरू गोडबोले या दोघांना समाज कंटक सोपान दत्तराव पवार या आरोपीने सांगितलं की हे मला खासदार आमदारांनी करायला सांगितलेलं आहे। यावरून असं दिसतं की हे जे प्रकरण घडून आणलेलं आहे, हा कट घडून आणलेला आहे आणि या कटामध्ये शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार फौजिया खान, राष्ट्रीय भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रदेश आणि स्थानिक पदाधिकारी, त्याचबरोबर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सय्यद मोहसिन, त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे ॲडव्होकेट राजेंद्र क्षीरसागर आणि राष्ट्र विघातक शक्ती या सहभागी असल्याचा दाट संशय फॅक्ट फाइंडिंग समितीला आहे आणि म्हणून फॅक्ट फाइंडिंग समितीने मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की या घटनेचे हे जे संशयित सूत्रधार आहेत ते सूत्रधार आरोपी, त्याचबरोबर त्यांना संबंधित मदत करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, पॉलिग्राफ टेस्ट करण्यात यावी, त्याचबरोबर त्यांचे जे सीडीआर आणि एसडीआर काढण्यात यावे, तिथला जो घटनेचा डंप डेटा आहे तो काढून त्याची एकदम सत्यता या ठिकाणी काढावी आणि ह्या राष्ट्रद्रोही आणि आंबेडकर समाजाच्या विरोधात असलेले आणि समाजाला खलनायक बनवणारे हे जे सूत्रधार आहेत यांचा खरा चेहरा समाजासमोर उघड करावा, त्यांना जेरबंद करावा। आंबेडकरी समाजातील तरुणांची माथे फिरवून त्यांना शिक्षणापासून व नोकरीपासून वंचित ठेवून त्यांच्या प्रगतीपथावरून त्यांचं लक्ष दूर करून त्यांना बर्बाद करण्याचं कटकारस्थान स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चालू आहे असा आमच्या समितीला दाट संशय आहे। पोलिसांची मालमत्ता आणि जीवाची संरक्षण करण्याची जबाबदारी असते। असं असताना देखील वर्दीधारी पोलीस लोकांचे, बौद्ध समाजाच्या मंडळींचे मालमत्तेचे नुकसान करताना व्हिडिओ व्हायरल होत आले, ते देखील ती वस्तुस्थिती आमच्या समोर आलेली आहे। 27 निरपराधार बौद्ध मुलं, अंगावर फक्त बाबासाहेबाचा फोटो आहे, टॅटू आहे, भगवान बुद्धाचा टॅटू आहे, असे धरून निरपराधार, त्याचं काही प्रकारामध्ये काहीच नव्हतं, अशांवरती देखील मारहाण करण्यात आली, त्यांच्यावरती केसेस करण्यात आलेल्या आहेत। त्यांना अटक केल्याच्या नंतर मेडिकलचा रिपोर्ट देखील खोटा बनवण्यात आलेला आहे। तो देखील ताबडतोब खोटा रिपोर्ट बनवण्यासाठी जे अधिकारी
हॉस्पिटलमध्ये जबाबदार आहेत हॉस्पिटल कर्मचारी, त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसंच या सर्व प्रकरणामध्ये अशोक घोरबंड, PI बंद खडके, मॅडम गाडेकर, पोलीस बांगर पठाण आणि PSI तुरनार यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि पोलिसांना देखील कळायला पाहिजे. न्याय 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 सर्वात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन धुडगूस घालणारी ती महिला व त्या तिच्यासोबत असणारा महिलांचा समूह, याच्यामागे कोण खरं मास्टर माइंड आहे त्या महिलांची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. तसंच परभणीतील वत्सला मानवते या भगिनीवर ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केलेली आहे पोलिसांनी व एक तिच्या अवयवांवर सुद्धा त्या लोकांनी खूप घाणेरड्या पद्धतीने मारहाण केलेली, अशा पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी. 10 तारखेच्या विटंबनेच्या घटनेनंतर 11 तारखेला परभणी शहरामध्ये 2 घटना घडल्या. एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निषेधाचं सनदशीर मार्गाने आंदोलन झालं, तर शहराच्या दुसऱ्या भागामध्ये हिंसाचार घडवण्यात आला होता. ह्या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत, यांची SIT मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत किंवा राष्ट्रीय प्रतीके आहेत अशा ठिकाणचा परिसर हा CCTVच्या निगराणीखाली आणण्यात यावा अशी मागणी समिती मार्फत करण्यात येत आहे. या घटनेमध्ये आंबेडकरी अनुयायांचे जे काही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी. त्याचप्रमाणे यामध्ये व्यापारी वर्गाचं पण मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात पण पावलं उचलून शासनाने त्यांची पण नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने संविधान किंवा संविधानाच्या प्रतिकृतीबद्दल ज्या ज्या ठिकाणी कुठेही पण विटंबनाचा प्रकार होईल त्यांच्यावर कडक शासन म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रकारची मागणी सुद्धा समिती. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV. परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या मयत सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून वाढीव आर्थिक मदत द्यावी याकरिता आज परभणी ते मंत्रालय मुंबई लॉंग मार्च युवा नेते आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलाय. आपण पाहत आहात हा एका हातामध्ये पेन आणि एका हातामध्ये काठी अशा प्रकारचा संदर्भ सोबत घेऊन चालला आहे. या समाजाने आता 100% निश्चय केला आहे, जर न्याय मिळाला नाही तर जशास तसं प्रत्युत्तरच नाही. सरकारने एकतर आम्हाला न्याय द्यावा नसता, आम्हाला सर्व बहुजन समाजाचा बौद्ध बांधवांचा जीव घ्यावा अशा प्रकारची एक समाजाची श्रद्धा झालेली आहे. आणि तात्काळ जर सरकारने न्याय नाही दिला तर अशाच प्रकारचा मोर्चा मुंबईकडून कधी दिल्लीच्या दिशेने जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे सरकारने बौद्ध बांधवांच्या लक्षात घेऊन तात्काळ समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. किती दिवस झालं आम्ही उपोषण करत आंदोलन चालू होतं आमचं आक्रोश आंदोलन परभणीमध्ये, परंतु प्रशासन आमच्याकडं कानाडोळा करत आहे. आम्हाला कोणत्या बाबतीत त्यांनी कोणती मागणी आमची मान्य केलेली नाही. त्यामुळे आज आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं माननीय विजय आपले आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढत आहोत व जोपर्यंत आमच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हा लॉंग मार्च म्हणजे मंत्रालयावर घेऊन जाणार आहेत. व त्या ठिकाणी जर आम्हाला मागण्या नाही मिळाल्या तरी आम्ही त्यापेक्षा उग्र आंदोलन करू असा आम्ही ठाम निर्णय केलेला आहे. व त्यामुळे आम्ही सर्वजण आजच्या दिवशी लॉंग मार्चचा निघालेलो आहोत. आमच्या मागण्या काय आहेत की पोलीसवाल्यांमुळं सोमनाथचा जीव गेलेला आहे. पोलीसवाल्याला ते आणखी नोकरी काढलं नाही, सगळे नोकरी करायला SP ऑफिसमध्ये. आणि आमच्या पोरावर ज्यांच्या हातात दगडबी नाही काठी नाही त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झालेत, असेच्या बेल होणार नाही असे गुन्हे दाखल झालेले आहेत. आमच्या मुलांचं नुकसान झाले, जे शिकणारे पोरं आहेत ज्यांना नोकरी लागणार आहे. पण हे महाराष्ट्र सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. मुख्यमंत्र्याला मी स्वतः भेटून आलो होतो, त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस ते हो म्हणले होते. सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू. 15 दिवस झाले, काही झालं नाही. जी समिती गठीत केली त्याच्यातले जे जज आहेत ते सुद्धा RSSच्या विचाराचे, त्यांच्याकडून आम्हाला कोणताही न्याय भेटेल याची अपेक्षा नाही. 3 ते 6 महिने म्हणतात, तोपर्यंत काय करायचं? सोमनाथच्या आईनं घरचा धरता माणूस घरचा गेलेला आहे. सरकारला आमच्या बौद्ध समाजाचा वडार समाजाचा काय चीड आलेली का काय हे मला त्यांना विचारायचं. मान्य होत नाही. आम्ही आता फक्त मुंबईला निघलेलो आहोत. 28 दिवसात मुंबईला पोहोचल्याच्या नंतर
या राज्याचं सरकार आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मुंबई सुद्धा सोडणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो। आणि आज हा जो एल्गार या महाराष्ट्रामध्ये या परभणी जिल्ह्यातून सुरू झालेला आंबेडकरी समाजाचा हा न्याय मागणे मान्य करून घेतल्याशिवाय वापस येणार नाही एवढं त्या ठिकाणी बोलतो। सतीश वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज 17 जानेवारी 2025 या दिनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघालेला आहे। मागच्या 32 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी भेट दिली नाही आणि आमच्या कोणत्याही मागण्यावर त्या ठिकाणी त्यांनी विचार केला नसल्यामुळे आज आम्हाला हा लॉंग मार्च काढावा लागला आहे। या लॉंग मार्चमध्ये आमच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च कुठेही थांबणार नाही। महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा त्यांचा कोणता प्रतिनिधी येऊन जर आमच्या 10 मागण्या मान्य करत असतात तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आशिषला विचारात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहीतरी विचार करू। परंतु एकही मागणी जर आमची या ठिकाणी मान्य होत नसेल तर आम्ही मंत्रालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ आणि मंत्रालयावर जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पंतप्रधान कार्यालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ एवढं तुम्हाला सांगतो। आम्ही 1 महिना झाला आंदोलन करत आहे तिथं तरी आम्हाला न्याय भेटला नाही आणि सोमनाथ भैयाला न्याय मिळालाच पाहिजे त्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही आणि मुंबईला मंत्रालयात गेल्याशिवाय राहणार नाही आणि इथे बाबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची महिलांची पूर्ण सैनिकांची भीक सैनिका वतीने आम्हाला न्याय फडणवीसनं आम्हाला आतापर्यंत दिला नाही। हा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। निघालेला आहे ज्या पोलीस प्रशासनाने आज 32 दिवस झालं धरणे आंदोलन चालू आहे तरी पण कुठलेही काही त्याने दीर्घाई केलेली नाही, त्यांनी कुठलेही काम म्हणजे येऊन भेट देखील दिलेली नाही। तरी आमचा हा मोर्चा थेट मुंबईपर्यंत जाणार आहे आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही काय वापस येणार नाही एवढंच बोलतो। जय भीम जय भारत। जय भीम। लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो। 17 जानेवारी 2024 रोजी परभणीपासून मुंबईकडे हा लॉंग मार्च बौद्ध अनुयायाचा निघालेला आहे। भीम सैनिकाचा हा मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा निघालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर लोकनेते विजय वाकोडे हे सुद्धा हृदयविकाराने याच झटक्याने मृत्यू पावले। या सगळ्यांचा रोष आणि पोलिसांनी केलेलं बॉम्बिंग ऑपरेशन या सगळ्यांचा रोष पाहता पोलिसांवर 302चे गुन्हे दाखल करण्यात यावे। बौद्ध बांधव यामध्ये मोर्चामध्ये सामील होते यांच्यावरले गुन्हे मागे करण्यात यावे या मागणीसाठी हा लॉंग मार्च निघालेला आहे आणि तो परभणीहून मुंबईच्या दिशेकडे निघालेला आहे। लॉर्ड बुद्धा टीव्ही, दिलीप बनकर, परभणी। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती हिंदू धर्मरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा 344वा राज्याभिषेक दिन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला। रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र घेण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा संकेत, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सरकी देणे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधे तो योग, राजसाधनांची लगबग, धर्मावे विशेष, तरीच मनवावे पुरुष, या उद्यमियाचा विशेष, या एक शिवरायांची 8वावे, तृणवत मानावे, परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, औषधनाची आधारू, अखंडतेचा निर्धारू, श्रीमंत योगी। छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवाजी
महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे माता रमाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांची माता रमाई पुतळा बसविण्यासंदर्भात मागणी होती। त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा विषय क्रमांक 6 प्रशासन ठराव दिनांक 13/6/2024 च्या अनुषंगाने मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांना नगर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी संबंधित विभागास सदर प्रकरणी सहकार्य करण्याकरता चेतन आकरे, वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती अंजली मातोंडकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले। संविधान जागर समिती, महाराष्ट्र राज्य प्रणीत फॅक्ट फाइंडिंग कमिटी यांच्या वतीने परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन देण्यात आले। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची एका नराधमाने विटंबना केली आणि ही विटंबना केल्यानंतर याच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोठं आंदोलन निषेधार्थ झालं। त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि या हिंसक वळणानंतर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने आंबेडकरी समाजातील वस्त्यामध्ये घुसून प्रचंड प्रमाणात अत्याचार केले। अशा या संपूर्ण या घटनाक्रमाचा संविधान जागर समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी गठीत करण्यात आली। दिनांक 6, 7, 8 जानेवारी 2025 या दरम्यान या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने परभणी शहरात प्रवास केला आणि त्याचबरोबर व्यापारी वर्ग असेल, आंदोलक असतील, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची, त्याचबरोबर लोकनेते विजय वाकडे यांच्या कुटुंबियांची आणि या एकूण सर्व या प्रकरणातील सर्व नागरिकांची लोकांच्या या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने भेटी घेतल्या आणि या भेटीच्या आधारातून जी माहिती एकत्रित करण्यात आली तर त्याच्यावरून एक रिपोर्ट तयार करण्यात आला आणि हा रिपोर्ट आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर ठेवण्यात आला आणि या सर्व रिपोर्टच्या आधारावरती विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यातली प्रमुख मागणी अशी आहे की जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी तथा शहीद लोकनेते विजय वाकडे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात यावी, त्याचबरोबर दोन्ही कुटुंबियांतील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी या संविधान जागर समितीच्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने केलेली आहे। या घटनेचे प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालक राजू कांबळे आणि या घटनेचे फिर्यादी कचरू गोडबोले या दोघांना समाज कंटक सोपान दत्तराव पवार या आरोपीने सांगितलं की हे मला खासदार आमदारांनी करायला सांगितलेलं आहे। यावरून असं दिसतं की हे जे प्रकरण घडून आणलेलं आहे, हा कट घडून आणलेला आहे आणि या कटामध्ये शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार फौजिया खान, राष्ट्रीय भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रदेश आणि स्थानिक पदाधिकारी, त्याचबरोबर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सय्यद मोहसिन, त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे ॲडव्होकेट राजेंद्र क्षीरसागर आणि राष्ट्र विघातक शक्ती या सहभागी असल्याचा दाट संशय फॅक्ट फाइंडिंग समितीला आहे आणि म्हणून फॅक्ट फाइंडिंग समितीने मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की या घटनेचे हे जे संशयित सूत्रधार आहेत ते सूत्रधार आरोपी, त्याचबरोबर त्यांना संबंधित मदत करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, पॉलिग्राफ टेस्ट करण्यात यावी, त्याचबरोबर त्यांचे जे सीडीआर आणि एसडीआर काढण्यात यावे, तिथला जो घटनेचा डंप डेटा आहे तो काढून त्याची एकदम सत्यता या ठिकाणी काढावी आणि ह्या राष्ट्रद्रोही
आणि आंबेडकर समाजाच्या विरोधात असलेले आणि समाजाला खलनायक बनवणारे हे जे सूत्रधार आहेत यांचा खरा चेहरा समाजासमोर उघड करावा, त्यांना जेरबंद करावा. आंबेडकरी समाजातील तरुणांची माथे फिरवून त्यांना शिक्षणापासून व नोकरीपासून वंचित ठेवून त्यांच्या प्रगतीपथावरून त्यांचं लक्ष दूर करून त्यांना बर्बाद करण्याचं कटकारस्थान स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चालू आहे असा आमच्या समितीला दाट संशय आहे. पोलिसांची मालमत्ता आणि जीवाची संरक्षण करण्याची जबाबदारी असते. असं असताना देखील वर्दीधारी पोलीस लोकांचे, बौद्ध समाजाच्या मंडळींचे मालमत्तेचे नुकसान करताना व्हिडिओ व्हायरल होत आले. ते देखील ती वस्तुस्थिती आमच्या समोर आलेली आहे. 27 निरपराधार बौद्ध मुलं, अंगावर फक्त बाबासाहेबाचा फोटो आहे, टॅटू आहे, भगवान बुद्धाचा टॅटू आहे, असे धरून निरपराधार, त्याचं काही प्रकारामध्ये काहीच नव्हतं, अशांवरती देखील मारहाण करण्यात आली, त्यांच्यावरती केसेस करण्यात आलेले आहेत. त्यांना अटक केल्याच्या नंतर मेडिकलचा रिपोर्ट देखील खोटा बनवण्यात आलेला आहे. तो देखील ताबडतोब खोटा रिपोर्ट बनवण्यासाठी जे अधिकारी हॉस्पिटलमध्ये जबाबदार आहेत, हॉस्पिटल कर्मचारी, त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसंच या सर्व प्रकरणामध्ये अशोक घोरबंड, PI बंद खडके, मॅडम गाडेकर, पोलीस बांगर पठाण आणि PSI तुरनार यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि पोलिसांना देखील कळायला पाहिजे न्याय सर्वात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन धुडगूस घालणारी ती महिला व त्या तिच्यासोबत असणारा महिलांचा समूह, याच्यामागे कोण खरं मास्टर माइंड आहे, त्या महिलांची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. तसंच परभणीतील वत्सला मानवते या भगिनीवर ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केलेली आहे पोलिसांनी व एक तिच्या अवयवांवर सुद्धा त्या लोकांनी खूप घाणेरड्या पद्धतीने मारहाण केलेले, अशा पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी. 10 तारखेच्या विटंबनेच्या घटनेनंतर 11 तारखेला परभणी शहरामध्ये 2 घटना घडल्या. एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निषेधाचं सनदशीर मार्गाने आंदोलन झालं, तर शहराच्या दुसऱ्या भागामध्ये हिंसाचार घडवण्यात आला होता. ह्या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत, यांची SIT मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत किंवा राष्ट्रीय प्रतीके आहेत अशा ठिकाणचा परिसर हा CCTVच्या निगराणीखाली आणण्यात यावा अशी मागणी समिती मार्फत करण्यात येत आहे. या घटनेमध्ये आंबेडकरी अनुयायांचे जे काही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी. त्याचप्रमाणे यामध्ये व्यापारी वर्गाचं पण मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात पण पावलं उचलून शासनाने त्यांची पण नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने संविधान किंवा संविधानाच्या प्रतिकृतीबद्दल ज्या ज्या ठिकाणी कुठेही पण विटंबनाचा प्रकार होईल त्यांच्यावर कडक शासन म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रकारची मागणी सुद्धा समिती. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही. परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या मयत सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून वाढीव आर्थिक मदत द्यावी याकरिता आज परभणी ते मंत्रालय मुंबई लॉंग मार्च युवा नेते आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलाय. आपण पाहत आहात हा एका हातामध्ये पेन आणि एका हातामध्ये काठी अशा प्रकारचा संदर्भ सोबत घेऊन चालला आहे. या समाजाने आता 100% निश्चय केला आहे, जर न्याय मिळाला नाही तर जशास तसं प्रत्युत्तरच नाही. सरकारने एकतर आम्हाला न्याय द्यावा नसता, आम्हाला सर्व बहुजन समाजाचा बौद्ध बांधवांचा जीव घ्यावा अशा प्रकारची एक समाजाची श्रद्धा झालेली आहे. आणि तात्काळ जर सरकारने न्याय नाही दिला तर अशाच प्रकारचा मोर्चा मुंबईकडून कधी दिल्लीच्या दिशेने जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे सरकारने बौद्ध बांधवांच्या लक्षात घेऊन तात्काळ समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. किती दिवस झालं आम्ही उपोषण करत आंदोलन चालू होतं आमचं आक्रोश आंदोलन परभणीमध्ये, परंतु प्रशासन आमच्याकडं
कानाडोळा करत आहे. आम्हाला कोणत्या बाबतीत त्यांनी कोणतीच मागणी आमची मान्य केलेली नाही. त्यामुळे आज आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं माननीय आपले आशिष वाकडे यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढत आहोत व जोपर्यंत आमच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हा लॉंग मार्च म्हणजे मंत्रालयावर घेऊन जाणार आहेत. व त्या ठिकाणी जर आम्हाला मागण्या नाही मिळाल्या तरी आम्ही त्यापेक्षा उग्र आंदोलन करू असा आम्ही ठाम निर्णय केलेला आहे. व त्यामुळे आम्ही सर्वजण आजच्या दिवशी लॉंग मार्चच्या निघालेलो आहोत. आमच्या मागण्या काय आहेत की पोलीसवाल्यांमुळं सोमनाथचा जीव गेलेला आहे. पोलीसवाल्याला ते आणखी नोकरीवरून काढलं नाही. सगळे नोकरी करायला एस पी ऑफिसमध्ये आणि आमच्या पोरावर ज्यांच्या हातात दगडबी नाही काठी नाही त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झालेत. असेच्या बेल होणार नाही असे गुन्हे दाखल झालेले आहेत. आमच्या मुलांचं नुकसान झाले जे शिकणारे पोरं आहेत ज्यांना नोकरी लागणार आहे. पण हे महाराष्ट्र सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. मुख्यमंत्र्याला मी स्वतः भेटून आलो होतो त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस ते हो म्हणले होते सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू. 15 दिवस झाले काही झालं नाही. जी समिती गठीत केली त्याच्यातले जे जज आहेत ते सुद्धा RSSच्या विचाराचे त्यांच्याकडून आम्हाला कोणताही न्याय भेटेल याची अपेक्षा नाही. 3 ते 6 महिने म्हणतात तोपर्यंत काय करायचं. सोमनाथच्या आईनं घरचा धरता माणूस घरचा गेलेला आहे. सरकारला आमच्या बौद्ध समाजाचा वडार समाजाचा काय चीड आलेली का काय हे मला त्यांना विचारायचं. मान्य होत नाही. आम्ही आता फक्त मुंबईला निघलेलो आहोत. 28 दिवसात मुंबईला पोहोचल्याच्या नंतर या राज्याचं सरकार आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मुंबई सुद्धा सोडणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आज हा जो एल्गार या महाराष्ट्रामध्ये या परभणी जिल्ह्यातून सुरू झालेला आंबेडकरी समाजाचा हा न्याय मागणे मान्य करून घेतल्याशिवाय वापस येणार नाही एवढं त्या ठिकाणी बोलतो. आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज 17 जानेवारी 2025 या दिनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघालेला आहे. मागच्या 32 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी भेट दिली नाही आणि आमच्या कोणत्याही मागण्यावर त्या ठिकाणी त्यांनी विचार केला नसल्यामुळे आज आम्हाला हा लॉंग मार्च काढावा लागला आहे. या लॉंग मार्चमध्ये आमच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च कुठेही थांबणार नाही. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा त्यांचा कोणता प्रतिनिधी येऊन जर आमच्या 10 मागण्या मान्य करत असतात तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आशिषला विचारात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहीतरी विचार करू. परंतु एकही मागणी जर आमची या ठिकाणी मान्य होत नसेल तर आम्ही मंत्रालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ आणि मंत्रालयावर जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पंतप्रधान कार्यालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ एवढं तुम्हाला सांगतो. आम्ही 1 महिना झाला आंदोलन करत आहे तिथं तरी आम्हाला न्याय भेटला नाही. आणि सोमनाथ भैयाला न्याय मिळालाच पाहिजे त्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही आणि मुंबईला मंत्रालयात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि इथे बाबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची महिलांची पूर्ण सैनिकांची भीक सैनिका वतीने आम्हाला न्याय फडणवीसनं आम्हाला आतापर्यंत दिला नाही. हा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. निघालेला आहे. ज्या पोलीस प्रशासनाने आज 32 दिवस झालं धरणे आंदोलन चालू आहे तरी पण कुठलेही काही त्याने दीर्घाई केलेली नाही. त्यांनी कुठलेही काम म्हणजे येऊन भेट देखील दिलेली नाही. तरी आमचा हा मोर्चा थेट मुंबईपर्यंत जाणार आहे आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही काय वापस येणार नाही एवढंच बोलतो. जय भीम जय भारत. जय भीम. लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो. 17 जानेवारी 2024 रोजी परभणीपासून मुंबईकडे हा लॉंग मार्च बौद्ध अनुयायाचा निघालेला आहे. भीम सैनिकाचा हा मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा निघालेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर लोकनेते विजय वाकोडे हे सुद्धा हृदयविकाराने याच झटक्याने मृत्यू पावले. या सगळ्यांचा रोष आणि पोलिसांनी केलेलं बॉम्बिंग ऑपरेशन या सगळ्यांचा रोष पाहता पोलिसांवर 302चे गुन्हे दाखल करण्यात यावे. बौद्ध बांधव यामध्ये मोर्चामध्ये सामील होते यांच्यावरले गुन्हे मागे करण्यात यावे या मागणीसाठी हा लॉंग मार्च निघालेला आहे आणि तो परभणीहून मुंबईच्या दिशेकडे निघालेला आहे. लॉर्ड बुद्धा टीव्ही, दिलीप बनकर, परभणी. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही. महाराष्ट्र राज्याच्या या बांधकाम भवनमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही ज्या विषयासाठी आलो होतो तो विषय म्हणजे सोलापूर शहरातला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून हा विषय या ठिकाणी प्रलंबित होता आणि त्याच अनुषंगानं जी शासन स्तरावर जी न हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी मिळायला पाहिजे होतं ते न हरकत प्रमाणपत्रामध्ये दिरंगाई होत होते
आम्ही गेल्या मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी क्रीडा मंत्री दत्तामा भरणे यांना भेटून या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत ती सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या संदर्भात तातडीनं एक टीम पाठवून जे माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत जी प्रमाणपत्र जी मुख्य शास्त्र वास्तुशास्त्र विभागाचे जे चेतन आकरे साहेब आहेत त्या आकरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज ते प्रमाणपत्र आम्ही प्राप्त केलेलं आहे। लवकरात लवकर माता रमाई यांचा पुतळा सोलापूर शहरामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये बसवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी माननीय महापालिका आयुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र मुख्य शास्त्र विभागाचे अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे। तरी लवकरात लवकर पुतळा बसवण्याचं काम होणार आहे। तरी सोलापूर शहरासाठी ही मोठी आनंदाची बातमी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे। युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी लोकगीत प्रकारात भारतातून 3रा क्रमांक प्राप्त केला असून या संचातील कलावंत तुषार वडणे यांचा ज्येष्ठ नागरिक संघ आंबेडकर नगर नांदेडच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रभू सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मदंत पय्याबुदी थेरो, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष VS कदम, उपाध्यक्ष शामराव वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले, अविनाश भोसीकर, गायक ललकार बाबू, प्रमोद गजभारे, पत्रकार कनिष्क सोनसळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय म्हणजे या ठिकाणावर मलाही मनस्वी आनंद होतो आणि तमाम आंबेडकरी समाजामध्ये म्हणजे एक आनंदाचं वातावरण आहे। कारण नांदेड जिल्ह्यामधलं आंबेडकर नगर ही अतिशय क्रांतीची एक भूमी आहे। आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम आंबेडकर नगरसारख्या एका नगराने केलेलं आहे आणि त्या नगरामध्ये तुषार गंगाधर ओढणेसारखा एक हिऱ्यासारखा सिंगर जन्माला येऊ शकतो हे आंबेडकर नगराने सिद्ध केलेलं आहे। भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणावर ज्या स्पर्धा झालेल्या आहेत, गायन स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये यश मिळवून आयुष्यमान तुषार या ठिकाणावर परतलेला आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल निश्चितपणाने आहे। कारण अतिशय कमी वय असलेला आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणे भारताच्या राजधानीमध्ये जाऊनसुद्धा म्हणजे निर्भीडपणाने त्या ठिकाणावर आपला आवाज आणि आपले शब्द गायनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून व्यक्त करून भारतातल्या अनेक राज्यातील स्पर्धकांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं यश मिळवतो। म्हणजे ही नांदेडवासियांसाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे, महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे। बाबासाहेब आंबेडकरांना, बुद्धांना अपेक्षित असलेलं काम हे आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणे यांच्या हातून व्हावं। कारण बुद्धाने सांगितलं होतं की माणसाने बहुभाषिक असलं पाहिजे, माणसाने विविध कलांनी युक्त असलं पाहिजे, बहुकला अंगी असल्या पाहिजे, बहुश्रुत असलं पाहिजे आणि ते कलागुण आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आईवडिलांच्या चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला आयुष्यमान तुषार निर्व्यसनी आणि चांगला सद्गुणी आहे, त्याचं भविष्य चांगलं जावं अशी मंगल भावना व्यक्त करतो। जो इथं मोठ्या खाणी माझा सत्कार केला, असं मी जेव्हा राज्यस्तरीय म्हणजे बाद झाल्या, समजा आमचं फर्स्ट प्राईज झालं, त्या टायमाला सुद्धा माझा अशाच मोठ्या खाणी सत्कार केला आणि यावेळी पण सत्कार केला। यांचा मी आभार मानतो सर्व ज्येष्ठ नागरिकांचं, प्रशांतदादा इंगोले यांचं। माझे वडीलसुद्धा मला हे करतात, कधी सपोर्ट करतात, कोणत्या गोष्टीमध्ये मी माझ्यासाठी कोणत्या गोष्टी कमी पडले नाहीत, यांचे बी आभार व्यक्त करतो। आणि सर्व जिल्ह्यामधील जेवढे काही कार्यकर्ते असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। नांदेड जिल्ह्यातील आंबेडकर नगर येथील रहिवासी तुषार गंगाधर वडणे यांनी जी युवा फेस्टिवल दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे त्यांच्या टीमनं विशेष प्रावीण्य कमवलेलं आहे आणि भारतामधून त्यांचा 3रा क्रमांक आलेला आहे आणि त्यांनी आपल्या विद्यापीठाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या आईवडिलाचं जे नाव कमवलं आहे, त्यासाठी
मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांच्या परिवाराला व तुषार वन्ने यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. मी गंगाधर कोंडीबा वडणे आंबेडकर नगरमध्ये गेल्या 50 वर्षापासून राहतो आहे आणि मी कलाकार क्षेत्रामध्ये लहानपणापासून गीत गायनाचा हा मला छंद आहे. बाबासाहेबांचे गीत गात असताना माझा जे काही प्रभाव माझ्या मुलावर पडला आणि माझा मुलगा आज नॅशनलमध्ये युवा महोत्सवमध्ये महाराष्ट्र हा 3रा क्रमांकावर नेऊन यांच्या ग्रुपनं बसवल्यामुळे माझा त्यांना नेहमीच आशीर्वाद राहील. आणि आज या महात्मा फुले परिसरामध्ये सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जे काही नेते मंडळी आहे त्यांनी माझ्या मुलाला आशीर्वाद दिल्या. या ठिकाणी नामवंत कलावंत शाहीर ललकारा असतील, संगीतकार सदाशिव गच्ची असतील, हे सर्वच माझे आदर्श आहेत. त्यांचे गीतं वगैरे गाऊन मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या गीताची सेवा केल्याबद्दल हे मला फळ मिळालं असं मी समजतो. आणि पुढील जे काही माझं आयुष्य आहे बाबासाहेबांच्या गीतामध्येच माझं जाईल याची अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या मुलाला मी एकच आशीर्वाद देईल की बाबासाहेबांचे गीतं आणि त्यांचे विचार गाण्याच्या माध्यमातून महापुरुषाचे विचार कसे बहुजन समाजापर्यंत जातील याची दखल माझ्या मुलाने घ्यावी, एवढीच माझी अपेक्षा मुलांकडे आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. गेल्या 4 दिवसातील घडामोडी व CID-SITच्या समाधानकारक कार्यवाहीनंतर सकल मराठा समाजाने सकारात्मक भूमिका घेतली असून उद्या दिनांक 18 जानेवारी नांदेड येथे निघणारा मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्याम वडचे यांनी दिले. पत्रकार परिषदेला सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जानेवारी 2025 रोजी विजयनगर हनुमान मंदिर या ठिकाणी बैठक घेऊन 18 जानेवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये मस्साजोग येथील स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि परभणी येथील आमचे दलित बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर घडलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी आम्ही भव्य असा जनाक्रोश मोर्चा आयोजित केला होता. परंतु मागील 4 दिवसाच्या घटनेनुसार, मागील 4 दिवसामध्ये घडलेल्या घडामोडीनुसार, CID आणि SIT मार्फत करण्यात आलेल्या तपासानुसार तुर्तास हा मोर्चा आम्ही स्थगित करत आहोत. मागील 4 दिवसामध्ये केलेल्या कामावर सकल मराठा समाज आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव सध्या तरी सॅटिस्फाईड आहे. येणाऱ्या काळामध्ये यदा कदाचित या चौकशीमध्ये सूत्रधाराला कुठेही सूट देण्यात आली किंवा मुख्य सूत्रधार फाशीच्या शिक्षेपासून जर कुठं वाजवला जात असेल
तर पुन्हा एकदा हाच गोरगरीब समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरून जनाक्रोश केल्याशिवाय राहणार नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में, अशा आशयाच्या घोषणा देत बेळगाव मालकी करारावर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. सीमा प्रश्न 1956 पासून लोकशाही मार्गाने सीमावासी आंदोलन करीत आहेत, मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही. 2004 पासून सर्वोच्च न्यायालयात धावा प्रलंबित असून आता त्याला गती येणे आवश्यक आहे. यासाठी सीमा प्रश्नाच्या संबंधित वकिलाशी महाराष्ट्र सरकारने नियमित चौकशी करावी व सीमा प्रश्नाचा निकाल लवकरात लवकर लावावा यासाठी हालचाली कराव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. पानी बिगड़ मालकी का संयुक्त महाराष्ट्र रहेंगे तो महाराष्ट्र में, रहेंगे तो महाराष्ट्र में, रहेंगे तो महाराष्ट्र में. बेळगाव कारवार निपाणी बिगर मालकीचा संयुक्त महाराष्ट्र, बेळगाव कारवार निपाणी बिगर मालकीचा संयुक्त महाराष्ट्र, बेळगाव कारवार निपाणी बिगर मालकीचा संयुक्त महाराष्ट्र. रहेंगे तो महाराष्ट्र में, रहेंगे तो महाराष्ट्र में. एक कमिशन नेमलं होतं आणि त्या कमिशनरचे प्रमुख ते काश्मीरचे हायकोर्टचे जज हे त्या कमिशन नेमलं होतं आणि त्यांच्यासमोर कर्नाटक आणि महाराष्ट्राची साक्ष घ्यायची चालली होती. त्याचवेळी लोढा रिटायर झाले आणि त्यानंतर कर्नाटकानं एक अर्ज काढला 12 आहे म्हणून की हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही, हा संसदेला अधिकार आहे. आणि दुसरा असा घेतला की हा कालवाय झालेला आहे, 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर हे कोर्टात आलेले आहेत. तेव्हा आम्ही कालबाह्य झाल्यानंतर गेलो नाही. 2014पर्यंत 2002ला शेवटची पंतप्रधान वाजपेयी असताना शेवटची विलासराव देशमुखांच्या आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री कृष्णा होते, त्या दोघांची बैठक झाली 2000 साली. त्याच बैठकीतून काही निष्पन्न झालं नाही. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री इथून पळून गेले दिल्लीतून. त्यानंतर असं ठरलं की आपण कोर्टात जायचं. चंद्रचूड समिती नेमली गेली. चंद्रचूड समितीचा अहवाल आला आणि आपण कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर 2014पर्यंत आमचा रेग्युलर सुनावणी आणि हे होती. आता आमची महाराष्ट्र सरकारकडे एक विनंती आहे की तुम्ही मध्ये आता 5-6 वर्ष कोर्टाची सुनावणी झाली नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे जजेस आले, त्यामुळे झाले नाही. कोरोना आला. हे सर्व झाल्यानंतरही आम्ही महाराष्ट्र सरकारकडे कळकळीची विनंती करतो की एक स्वतंत्र खंडपीठाची मागणी करावी आणि त्या स्वतंत्र खंडपीठासमोर हा प्रश्न रेग्युलर सुनावणीला यावा आणि याच्यातून आम्हाला एकदा कायमचं मुक्त करावं अशी आमची एक धारणा आहे. दुसरं काय झालं, आजकाल काही महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार 69 म्हणजे 67ला महाजन अहवाल आला. महाजन अहवालापासून तसूरवरही कर्नाटकानं आपली भूमिका बदलली नाही. पण महाराष्ट्रात जी काय आज परिस्थिती आहे, कुणी केंद्रशासित म्हणतं आहे, कुणी काय म्हणतं आहे, तर आम्ही महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला, सत्ताधारी पक्षाला विनंती करू इच्छितो, आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा नको आहे. आम्हाला कायमचा याच्यातून मुक्त व्हायचं आहे. जे काय हे चालू आहे हे थांबलं पाहिजे. यासाठी देखील आम्ही विनंती करावं. केंद्रशासितची मागणी आम्ही केली होती जेव्हा आमच्या आमदारांना आणि महापौरांना काळं पासलं होतं बेंगलोरमध्ये. त्यावेळी आम्ही मागणी केली होती की आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा द्या. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलं की मूळ तुमचा प्रश्न जो आहे तीच सुनावणीला आपण घेतो आणि तुमचा अर्ज हा केंद्रशासितचा बाजूला ठेवतो. तो केंद्रशासितचा अर्ज बाजूला आहे. तर महाराष्ट्राच्या सर्व पक्षांना आम्ही विनंती करतो कुणीही केंद्रशासितची मागणी करू नये.
हा प्रश्न मुळात आपण एकदा सोडून घेऊया, ही मागणी करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. आणि दुसरं, कोल्हापुरात तुम्ही म्हणाल पहिला आंदोलनाचं ठिकाण का केला, तर कोल्हापूरची जनता सतत आमच्या मागं आहे. जर 73 सालची दंगल जी कोल्हापूरला पेटली होती ती जर बघितलं एक महिनाभर, तर कोल्हापूर आपल्या पाठीमागे असल्यामुळे आम्ही कोल्हापूरपासूनही सुरुवात करायची ठरवले. कारण कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातूनच आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. ही जनता आमच्या मागे सतत आहे. ही कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात केला आलो. पण अन्यायानं आम्हाला कर्नाटकात घातल्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या 68 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली, पण हुतात्मे दिले, कारावास भोगला, साराबंदीसारखी आंदोलनं केली, पण त्याच्यामुळे यश न मिळाल्यामुळे आणि केंद्र सरकारनं आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आमचा हा प्रश्न घेऊन 2004ला सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे. आज दावा दाखल करून 20 वर्ष झाली, पण या दाव्याची सुनावणी योग्य प्रकारे चाललेली आहे असं आम्हाला वाटत नाही, सीमावासियांना वाटत नाही. आणि त्यामुळंच ही सुनावणी लवकरात लवकर घेऊन साक्षी पुरावे लवकरात लवकर नोंदवून आमची महाराष्ट्राची बाजू, मराठी माणसाची बाजू कशी भक्कम आहे याचे पुरावेसहित आम्ही दिलेले आहेत. आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न लवकरात लवकर मोकळा करून घ्यावा आणि त्या वकिलांच्या पाठीमागे लागून ही केस लवकरात लवकर सुटेल, मोकळी होईल या दृष्टीनं पाहावं. कारण कर्नाटक सरकार माझ्या नावाला एकाच मतावर ठाम आहे, परंतु महाराष्ट्रातलं सरकार जर पाहिलं तर प्रत्येक 20-25 वर्षांनी एकदा त्यांची मतं बदलतात की काय, अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे. कारण 1956 पासून 1960पर्यंत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यामध्ये बेळगावसुद्धा होतं. पण महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यानंतर बेळगाव तिथंच कर्नाटकात राहिलं. 1960 पासून 1995 ते 2000पर्यंत खेडे घटक, भौगोलिक सलगता, भाषिक लोकेच्छा आणि बहुभाषिकता या 4 तत्वांना हा प्रश्न सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र करत होतं. परंतु केंद्रानं भूमिका काय घेतली की 2 मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवावा, पण चर्चा होऊ शकली नाही आणि हा प्रश्न चर्चेतून सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं 2004 साली चंद्रचूड समितीच्या अहवालाप्रमाणे म्हणजे घटनेच्या 131 कलम ब प्रमाणे हा दावा महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात दाखल केला. परंतु आज 20 वर्षे झाली या दाव्याचा निकाल लागलेला नाही आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की महाराष्ट्र सरकार या प्रश्नाबद्दल गंभीर आहे की नाही. JB मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.